नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज धुळे जिल्ह्यामधील अनेक गार्डनचे उद्घाटन तसेच सरस्वती गार्डन व सुदर्शन चक्र गार्डन यांचे देखील उद्घाटन करण्यात आले। यावेळी माननीय पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ व तसेच धुळे जिल्ह्याचे आमदार अनुपभाई अग्रवाल, उपमहापौर परदेशीताई तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष गजूभाऊ अंपळकर आणि भाजपचे कार्यकर्ते नगरसेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज धुळे जिल्ह्यातील देवपूर भागामध्ये असलेल्या कामाचे उद्घाटन जयकुमार रावल भाऊ व पालकमंत्री यांच्या हस्ते केले। तर या माध्यमातून या गार्डनचे जे आर्किटेक्ट आहेत ते एक लहान मुलगी आहे, त्यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया देताना जयकुमार रावल भाऊ म्हणाले, गार्डन व सरस्वती गार्डन या दोघेही गार्डनच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब, या शहराचे लोकप्रिय आमदार आणि सतत शहरासाठी झटणारे एक युवा कार्यकर्ते आमदार अनुप भैया, शहराचे जिल्हाध्यक्ष गजूभाऊ अंपळकर, शहराच्या कर्तव्यदक्ष महापौर आदरणीय मायादेवीताई परदेशी, शहराला खूप वर्षानंतर एक कर्तव्यदक्ष आपल्याला आयुक्त भेटले, आपले कर्तव्यदक्ष आयुक्त श्री नितीन कापडनेजी, स्थायी समितीचे सभापती लताताई पोद्दार, सभापती महिला बालकल्याण उज्ज्वलाताई ठाकरे, किरणताई कुलेवार आमच्या गटनेत्या, महिला अध्यक्ष सुवर्णताई पाटील, मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी, माजी महापौर जयश्रीताई आयराव, प्रतिभाताई चौधरी, प्रदीप नाना करपे, चंदू काका सोनार, नंदू काका सोनार, आमचे चंदू सोनार पण असतील। आज सरस्वती गार्डन आणि सुलेखन गार्डन नावाप्रमाणे अतिशय सुंदर झालेले असे दोघं गार्डन या गार्डनच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, या धुळे शहराचंच नव्हे तर ज्यांनी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलायचा ध्यास घेतलेला आहे असे या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदरणीय जयकुमार भाऊ रावल, त्याचप्रमाणे माजी संरक्षण मंत्री ज्यांच्या माध्यमातून मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच धुळे जिल्ह्यातील भाजपचे नगरसेवक देखील या ठिकाणी उपस्थित होते, महापौर देखील उपस्थित होते। लवकरात लवकर अनेक विविध कामांचे आणि तडाखा लावू असे देखील अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व वयोवृद्ध लोक या ठिकाणी उपस्थित होते। कॅमेरामॅन निलेश डोलेसह